नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझी मानवंदना. खरं तर आजचं भाषण हे वक्तृत्व स्पर्धेच्या दृष्टीने न सांगता या महात्मांनी, या क्रांतीसूर्यांनी या देशासाठी दिलेलं बलिदान, या सर्वांचा त्याग या निमित्तानं मी माझं मत मांडणार आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण हे ऐकताच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्वतःच्या अथांग ज्ञानाच्या प्रकाशानं या देशातला अंधकार मिटवणारा क्रांतिकारक, तुम्हाला जगण्याचा अधिकार देणारा महामानव, प्रत्येक दीनदलिताच्या पाठीमागं माय बाप म्हणून उभा राहणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी देशाचं संविधान दिले, पण वर्गाच्या बाहेर बसून. बाबासाहेबांना वर्गात बसण्याचा अधिकार नव्हता. का? दलित समाजाचे. त्या काळी इंग्रजांचं राज्य होतं. दलितांना फार वाईट वागणूक होती. एखादा इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनला शाळेत आला तर सगळी पोरं वर्गाच्या आत बसलेली, पण बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसलेले. तो इंग्रज अधिकारी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायचा. एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येत नसायचं, पण वर्गाच्या बाहेर बसलेलं तू लेकरू हात वर करायचा. साहेब मी सांगू का उत्तर? आणि बाबासाहेब सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. अहो तो इंग्रज अधिकारी म्हणायचा, या शाळेची लाज राखली, या शाळेची लाज राखली तर या वर्गाच्या बाहेर बसलेल्या पोरांना, या वर्गातल्या एका पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही, पण वर्गाच्या बाहेर बसलेल्या लेकरांना प्रश्नाची उत्तर द्यावी. असाच एके दिवशी इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनला शाळेत आला होता. सगळी पोरं वर्गाच्या आत बसलेली, पण बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसलेले. त्या इंग्रज अधिकाऱ्यानं वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारला. एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येईना, पण वर्गाच्या बाहेर बसलेल्या त्या लेकरानं हात वर केला. साहेब मी सांगू का उत्तर? आणि बाबासाहेबांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. अहो त्या इंग्रज अधिकाऱ्याने बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाळा तू खूप हुशार आहे, बाळा तू खूप हुशार आहे, तुझं नाव काय? साहेब मी भीमा, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. भीमा आतापर्यंत आम्ही तुला खूप प्रश्न विचारले, पण एक शेवटचा प्रश्न विचारू का? विचारा ना साहेब, प्रश्न देतो की उत्तर? आता इंग्रज अधिकाऱ्याने बाबासाहेबांना प्रश्न विचारला, भीमा या पृथ्वीपासून सर्वात दूरचं ग्रह कोणतं सांग पाहू? भीमा या पृथ्वीपासून सर्वात दूरचं ग्रह कोणतं सांग पाहू? हे ऐकताच बाबासाहेबांनी मान खाली घातली, डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्या रडत्या आवाजात बाबासाहेब म्हणाले, साहेब पृथ्वीपासून सर्वात दूरचं ग्रह कोणतं मला माहित नाही. साहेब पृथ्वीपासून सर्वात दूरचं ग्रह कोणतं मला माहित नाही, पण माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह या वर्गाच्या कोपऱ्यातला पाण्याचा माठ आहे. साहेब या पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार मला नाही, त्यासाठी माझ्यासाठी दूरचा ग्रह या वर्गाच्या कोपऱ्यातला पाण्याचा माठ आहे. बाबासाहेबांना वर्गातल्या कोपऱ्यातल्या पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांना पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार नव्हता, वर्गात बसण्याचा अधिकार नव्हता. एवढा संघर्ष करत हा देव जगला कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. ही माझी तरुण पिढी उद्या अभिमानानं स्वाभिमानानं जगावी, ही माझी तरुण पिढी उद्या संघर्षात जगावी, ही माझी तरुण पिढी उद्या शिकून संघटनेतून संघर्ष करावी, म्हणून लढलाय हा देव. अहो परिस्थिती नाही, घरात नीट पुरेशी वीज नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही, पण ज्याच्या घरात वीजच नव्हती, ज्याने रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाखाली बसून शिक्षण घेतलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले. आजही तिथं गेला तर तिथल्या प्रवेशद्वारावर लिहिले, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिथलाच एक धनिक पुत्र बाबासाहेबांसोबत शिकायला होता. बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे. त्या धनिक पुत्राने एकदा बाबासाहेबांना सांगितलं, अहो बाबा शरीराला जरा झोप घेत जा, जरा दुपारचं जेवत जा. त्यावर बाबासाहेब म्हणतात, दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही. त्यावर बाबासाहेब म्हणतात, दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही. त्यावर तो धनिक पुत्र बाबासाहेबांना काळजीपोटी म्हणतो, अहो बाबा पण तुम्ही शरीराला झोप घेतलीच नाही, तुम्ही पुरेसं जेवण केलंच नाही, तर तुमच्या शरीरात बळ सामर्थ्य शक्ती कुठून येणार? पुन्हा अभ्यास करण्याची जिद्द कुठून येणार? त्यावर बाबासाहेब म्हणतात, बरोबर आहे, पण जेव्हा मला खचल्यासारखं वाटतं, नीट आहे का, जेव्हा मला खचल्यासारखं वाटतं त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज येतात, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर दीनदलित बांधव येतात. तेव्हा मला आठवतं, माझा देश आजही पारतंत्र्यात जगतोय, मला त्यांना स्वातंत्र्याचं सूर्य द्यायलाच हवं, त्यांच्यासाठी मला शिकायलाच हवं, मला घडायलाच हवं, आणि मी तेवढ्याच जिद्दीने अभ्यासाला बसतो. आज
प्रत्येक जण इथं मत मांडतं, आपली भाषणं करतं, ही बाबासाहेबांनी दिलेली देण आहे. आज प्रत्येक जण इथं भाषणं करतं, अभिमानानं जगतं, स्वाभिमानानं जगतं, ही बाबासाहेबांनी दिलेली देण आहे. अरे आज प्रत्येक स्त्री फक्त चूल आणि मूल न करता देश चालवण्याची ताकद ठेवते, ही बाबासाहेबांनी दिलेली देण आहे. अरे मान करा, गर्व करा, अभिमान करा, त्यांना आपल्या एवढं नशीबवान कोणीच नाही. 7 महाद्वीप 202 देश, 7 महाद्वीप 202 देश, 4200 धर्म, तरी तुमचा न माझा जन्म बाबासाहेबांनी त्या देशाची राज्यघटना दिली त्या देशात, आणि बाबासाहेबांच्या विचारांनी पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झालाय. पण एवढं सांगताना एका गोष्टीचं वाईट वाटतं, ह्या काळाच्या ओघात आमची गैरसमज झालेत. डीजे समोर नाचल्यावर आम्ही बाबासाहेबांचे भक्त भीमकन्या मानून घेतो, बाबासाहेबांच्या गाण्यावर रील्स केल्यावर आम्ही बाबासाहेबांचे भक्त भीमकन्या आहोत अशी आमची समजूत झाली. अहो, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा आम्ही नारा देतो, पण ज्या बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आम्ही स्वतःला भीमाची वाट समजून घेतो. आम्हाला 10वी पास नीट होता येत नाही, आम्हाला उच्च शिक्षण घेता येत नाही, आम्हाला शिकून वाटत नाही. आम्ही घरातली घरात, माझी मुलगी सगळं खपतं, माझा मुलगा सगळं खपतं, पण तुझी मुलगी आम्ही खपवून घेत नाही. आमचा हा लिंगभेद आहे, आम्ही समाजात वाद करतो, जातीतल्या जातीत वाद करतो. आम्हाला समाज घडवण्यासाठी संघटित होताच येत नाही, जेव्हा आम्हाला शिकू वाटत नाही, उच्च शिक्षण घेताच येत नाही, संघर्ष करणार कशाचा आम्ही? ज्यावेळी आम्ही स्वतःला भीमाची वाघीण समजून घेतो, आम्ही स्वतःला भीमाची वाघीण समजून घेतो, ज्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक केला, त्या बाबासाहेबांसाठी जर आम्हाला शिकून संघटित होऊन संघर्ष करता येत असेल तर ते करायचं जीवनावर. ज्यावेळी आम्ही शिकू, संघटित होऊ, संघर्ष करू, त्यावेळी आम्ही भीमाची वाघ आणि भीमाची वाघीण, त्यावेळी आम्हाला डीजे समोर नाचण्याची गरज लागणार नाही, त्यावेळी आम्हाला मोठे बॅनर लावण्याची गरज लागणार नाही, त्यावेळी आम्हाला बाबासाहेबांच्या गाण्यावर करायची गरज लागणार नाही. ज्यावेळी आम्ही शिकू, संघटित होऊ, संघर्ष करू, त्यावेळी आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबात, आमच्या रक्ताच्या प्रत्येक नसाला बाबा उतरतील. ज्यावेळी आम्ही शिकून संघटित संघर्ष करू, तेव्हा आमच्या चालण्यात, आमच्या बोलण्यात, आमच्या कर्तृत्वात, आमच्या वागण्यात बाबासाहेब उतरतील. त्यावेळी तर आमची भीम जयंती साजरी होईल. ज्या दिवशी आमची भीम जयंती साजरी होईल, त्या दिवशी आमच्या जीवनाला अर्थ मिळेल, ज्या दिवशी आमच्या जीवनाला अर्थ मिळेल, त्या दिवशी आमच्या जीवनाचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांची शिकवण आठवा. सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की ही वेळ डीजे समोर नाचण्याची नाही, ही वेळ डीजे समोर नाचण्याची नाही, तर ही वेळ आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबात बाबासाहेब जिवंत आहेत हे सांगण्याची. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळी जिद्दीने पेटून उठाल त्यावेळी मनात कुचकुच लागेल की मी एकटा करणार काय, मी हा समाज सुधारवणार काय. त्यावेळी फक्त एकच लक्षात ठेवायचं, कुटुंबातली एक व्यक्ती सुधारली तर कुटुंब सुधारतं, कुटुंबातली एक व्यक्ती सुधारली तर कुटुंब सुधारतं, एक कुटुंब सुधारलं की गाव सुधारतं, गाव सुधारलं की तालुका सुधारतो, तालुका सुधारला की जिल्हा सुधारतो, जिल्हा सुधारला की राज्य सुधारतं, राज्य सुधारलं की देश सुधारतो, ज्यावेळी देश सुधारतो त्यावेळी देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आजची खरी काळाची गरज आहे. डीजे समोर नाचण्याने आम्ही भीमकन्या, भीमाची वाघ नाही आणि आमच्या रक्तात सुद्धा नाही. आम्ही ज्यावेळी शिकून संघटित होऊन संघर्ष करू, हा आमचं खरं रक्त, आणि त्यावेळी खरं आमच्या रक्तात बाबासाहेब उतरतील अशी आमची समजूत होईल. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, मर्द मराठी मातीचा तू स्वाभिमान कुल निवासे, मर्द मराठी मातीचा तू स्वाभिमान कुल निवासे, मान तुझी तलवार, स्वाभिमान तुझी राणे, झेलून अपमानांचे धडे, छाती तुझी निदडे, झेलून अपमानांचे धडे, छाती तुझी निदडे, अरे रणंगणात उतर गड्या, कारण रक्तात बाबासाहेबांची कहाणी आहे. शेवटचा अभिमानाचा, कडक मानाचा आणि स्वाभिमानाचा माझा जय भीम, जय भीम, जय श्री.